केली म्हणून आपल्याला इथून काहीतरी मिनिंग मिळते। मग आता याचा आपल्याला सेंटेन्स बनवायचा आहे। सेंटेन्स कसा आहे? शी इज अ गुड गर्ल। शी इज अ गुड गर्ल कशी आहे ती? शी इज अ गुड गर्ल, ती चांगली मुलगी आहे। शी इज अ गुड गर्ल। मग आता इथे एक वर्ड आहे का? नाही। मग सेंटेन्स काय सांगतं? ग्रुप ऑफ वर्ड विच गिव्ह कंप्लीट सेन्स, म्हणजे अशा शब्दांचा समूह की ज्याच्यामधून आपल्याला काहीतरी अर्थ मिळत आहे। तिथून मिळतोय की नाही शी इज अ गुड गर्ल, कळते की नाही आपल्याला की हा ती चांगली मुलगी आहे। किंवा मनोज राइट्स लेटर, मनोज काय करत आहे? पत्र लिखत आहे। आता इथे किती वर्ड आहे? 1 2 आणि 3। किती वर्ड आहे तिथं? 3 वर्ड्स आहेत की नाही? 3 वर्डचा ग्रुप आलाय, पण कसा आलाय हे आपल्याला काहीतरी मिनिंग मिळतोय, सेन्स मिळतो ना याच्यामध्ये की मनोजने पत्र लिहिलं। किंवा शी इज अ गुड गर्ल, ती कशी आहे? चांगली मुलगी आहे। मग सेंटेन्स मीन्स अ ग्रुप ऑफ वर्ड which gives complete sense। अशा शब्दांचा समूह की ज्याच्यामधून आपल्याला काहीतरी अर्थ मिळत आहे त्याला काय म्हणू आपण? बघू इथं काइंड्स ऑफ अ सेंटेन्स। काइंड्स ऑफ सेंटेन्स, ओके। काइंड्स ऑफ सेंटेन्स कधी कधी मी सिंपली सांगते की मी आज येणार आहे, म्हणजे हे काय झालं? साधं पडतात 4 टाइप्स। फर्स्ट आहे डिक्लेरेटिव्ह, सेकंड आहे इंट्रोगेटिव्ह, थर्ड आहे आणि फोर्थ आहे एक्सक्लेमेटरी। डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे याच्यामधून काहीतरी डिक्लेअर केलं जातं। इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे जे आपल्याला क्वेश्चन विचारलं जातं त्याला प्रश्नार्थी वाक्य म्हणतात। इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे ज्याच्यामधून आपल्याला काहीतरी आज्ञा केली जाते ते झालं इम्परेटिव्ह सेंटेन्स। एक्सक्लेमेटरी म्हणजे आपल्या तोंडामधून काहीतरी उद्गार निघतात त्याला आपण काय म्हणतो? एक्सक्लेमेटरी सेंटेन्स। काइंड्स ऑफ अ सेंटेन्स देयर आर 4 टाइप्स ऑफ द सेंटेन्स: डिक्लेरेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह, एक्सक्लेमेटरी अँड इम्परेटिव्ह। याला असर्टिव्ह सेंटेन्स सुद्धा म्हणतात। असर्टिव्ह सेंटेन्स। आता हे 1 बाय 1 बघू आपण। डिक्लेरेटिव्ह ज्याच्यामधून काहीतरी डिक्लेअर केलं जातं, एखादं विधान केलं जातं। अ सेंटेन्स विच इज समथिंग डिक्लेअर, म्हणजे ज्याच्यामधून अ सेंटेन्स विच इज डिनोट सम किंवा विच इज डिक्लेअर समथिंग त्याला म्हणतात डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, किंवा त्यालाच असर्टिव्ह सेंटेन्स म्हणतात। मराठीमध्ये विधानार्थी वाक्य म्हणतात, ज्याच्यामधून काहीतरी विधान केलं जातं। जसं विधान आहे राम इज अ गुड बॉय, राम काय आहे? चांगला मुलगा आहे। PM नरेंद्र मोदी इज अ प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया। माय नेम इज अनुराधा, किंवा युअर नेम इज वेदिका। हे काय डिक्लेअर आहेत की नाही? इथं काही चेंज आहे का? सपोज प्राची इज क्लेवर गर्ल, प्राची हुशार मुलगी आहे। म्हणजे इथून काय केलंय? हे डिक्लेअर केलंय। इथं काही सांगितलंय का? चेंज केलेलं आहे का? नाही। मग हे झालं डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, म्हणजे ज्याच्यामधून एखादी गोष्ट डिक्लेअर केलेली असते त्याला काय म्हटलं जातं? डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हटलं जातं।
काही डाऊट डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये जाऊ पुढे. दुसरे आहे काय सांगितलं तुम्ही, इंट्रोगेटिव्ह. इंट्रोगेटिव्ह. आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स याच्यामध्ये दोन टाइप पडतात. एक आहे व्हर्बल क्वेश्चन आणि म्हणजे त्याला येस नो टाइप क्वेश्चन म्हणतात, आणि दुसरे आहे WH क्वेश्चन. व्हर्बल क्वेश्चन आणि इकडे आहे WH क्वेश्चन. व्हर्बल क्वेश्चन म्हणजे येस नो टाइपचे क्वेश्चन, ज्याचे आपण इज शी गुड, ती चांगली आहे का, डू यू लाईक मँगो, तुला मँगो आवडतो, आन्सर फक्त येस किंवा नो मध्ये मिळतील, त्याला म्हणतात व्हर्बल क्वेश्चन किंवा येस नो टाइप क्वेश्चन. आणि WH क्वेश्चन म्हणजे जे WH वर्डने सुरुवात होतात. व्हॉट इज युअर नेम, सिंपल. हु इज शी, ती कोण होती. मग हे काय झाले सगळे WH क्वेश्चन असतात. जसं याचं एक्झाम्पल आहे, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये काही क्वेश्चन विचारला जातो. ज्या सेंटेन्स मध्ये त्याचे दोन टाइप पडतात. एक आहे व्हर्बल क्वेश्चन. व्हर्बल क्वेश्चन म्हणजे ज्याचा आन्सर आपला यस किंवा नो मध्ये मिळतं, त्याला म्हणतात व्हर्बल क्वेश्चन. आणि दुसरा आहे WH क्वेश्चन म्हणजे ज्याचा आन्सर आपल्याला थोडंसं लॉंग आपल्या क्वेश्चन बुक मध्ये मागे असतात ना, ते आन्सर ते म्हणजेच WH क्वेश्चन. एक्झाम्पल, डू यू लाईक मँगो. मँगो सीझन सुरू आहे ना आता. तुम्हाला आंबा आवडतो, तुला आंबा आवडतो का. क्वेश्चन WH वर्डने सुरुवात होते याची. एक्झाम्पल घेऊ आपण एकदम. हू आर यू, तू कोण आहेस. व्हॉट इज युअर नेम म्हणजे जे सिंपल WH वर्ड आहे. इथे WH वर्डसाठी आहे, याचा आन्सर आपल्याला येस किंवा नो मध्ये मिळेल. याला म्हणतात इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सची किती टाइप आहे मग, दोन टाइप. कोणते, व्हर्बल क्वेश्चन आणि WH क्वेश्चन. व्हर्बल क्वेश्चन मीन्स याचा आन्सर आपल्याला येस किंवा नो मध्ये मिळेल तो. आणि WH क्वेश्चन म्हणजे ज्याचा आन्सर आपल्याला फुल सेंटेन्स मध्ये लिहावं लागेल किंवा ज्याची सुरुवात WH वर्डने होईल, तो म्हणजेच WH क्वेश्चन. काही डाऊट आहे कोणाला, नाही. जाऊ थर्ड टाइप कडे. थर्ड आहे कोणते, इम्पेरेटिव्ह का. इम्पेरेटिव्ह इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस. कदाचित स्पेलिंग मिस्टेक असू शकेल तर ते तुम्ही करेक्ट करून घ्या. स्पेलिंग मिस्टेक झाली तर करेक्ट करून घ्या. इम्पेरेटिव्ह म्हणजे ज्याच्यामधून आपल्याला काहीतरी आज्ञा केली जाते किंवा एखादी विश असेल, एखादी रिक्वेस्ट असेल, एखादी कमेंट असेल, कमांड असेल, तर त्यासाठी आपण काय करतो, इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा यूज. त्याच्यामध्ये इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा आपण यूज करतो. जसा ओपन द डोअर, क्लोज द डोअर, प्लीज गिव्ह मी वॉटर, प्लीज कम हिअर, मे गॉड ब्लेस यू. ज्याच्यामधून आपल्याला काहीतरी polite request, command, suggestion, etc. भरपूर गोष्टी. याचं एक्झाम्पल, switch on the TV सुरू कर. Close the door. From here. किंवा प्लीज गिव्ह मी ग्लास ऑफ वॉटर. भरपूर काही. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स ज्याच्यामधून पोलाइट रिक्वेस्ट, कमांड किंवा सजेशन असेल, ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात, त्याला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणतात. त्याचे एक्झाम्पल आहे स्विच ऑन द टीव्ही, स्विच ऑफ द फॅन, स्विच ऑन द फॅन, क्लोज द डोअर, ओपन द डोअर, क्लोज
close the window, come here, please come here, please give me a glass of water, please will you make a cup of tea. म्हणजे जेही आपण आज्ञा करतो, सजेशन करतो, पोलाइट रिक्वेस्ट करतो, ते सगळे कशामध्ये येतात? इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये येतात. आणि सर्वात लास्टला आहे ते आहे एक्सक्लामेटरी. एक्सक्लामेटरी सेंटेन्स. आपल्या याला मराठी म्हणतात उद्गारार्थी वाक्य. काय म्हणतात त्याला? एक्सक्लेम म्हणजे उद्गार. ही वाक्य जेव्हा आपल्या तोंडामध्ये अचानक उद्गार निघतात. आता आपल्या समोर जर साप आला किंवा साप दिसला तर आपण विचार करून उद्गार काढू का? नाही. आपल्या तोंडातून केवढा मोठा साप, तर बापरे. किंवा ट्रक जर आपल्या समोर डायरेक्ट आला तर आपण जे आपल्या तोंडातून आवाज निघतो किंवा उद्गार निघतो त्याला म्हणतात उद्गारार्थी वाक्य. उद्गार एक्सक्लेम म्हणजे उद्गारार्थी वाक्य जेव्हा आपल्या तोंडामधून अचानक निघतात तेव्हा उद्गारार्थी वाक्य म्हणतात. जसं एक्झाम्पल, what is the beautiful girl. किती सुंदर मुलगी आहे. आणि या वाक्याची सुरुवात ही कॅपिटल लेटरने होते किंवा सॉरी या वाक्याची सुरुवात ही व्हॉट किंवा हाऊने होते आणि शेवटी काय असतं? उद्गारार्थी चिन्ह असतं जे तुम्हाला ओळखायला हेल्प करतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या वाक्याच्या शेवटी उद्गारार्थी चिन्ह असतं आणि सुरुवात कशाने होते? व्हॉट किंवा हाऊ. ज्या सेंटेन्सची सुरुवात व्हॉट किंवा हाऊ ने झालेली असेल ते म्हणजे उद्गारार्थी वाक्य. आणि शेवटी काय असेल? एक्सक्लामेटरी. एक्सक्लामेटरी सेंटेन्स उद्गारार्थी वाक्य. व्हॉट अ ब्युटिफुल गर्ल जेव्हा आपल्या तोंडामधून अचानक उद्गार निघतात तेव्हा आपण उद्गारार्थी वाक्य वापरतो. व्हॉट इज अ ब्युटिफुल गर्ल किंवा या वाक्याची सुरुवात हाऊ किंवा व्हॉटने होते. समजले चारही सेंटेन्सचे टाईप? तुम्हाला काही प्रॉब्लेम? सेंटेन्स समजला? डिक्लेरेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह, इम्परेटिव्ह आणि एक्सक्लामेटिव्ह. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये काहीतरी विधान केलेलं असतं, डिक्लेअर केलेलं असतं. जसं ही इज अ गुड बॉय, हे झालं डिक्लेरेटिव्ह. सेकंड कोणतं आहे? इंट्रोगेटिव्ह. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सची किती टाईप पडतात? टू. कोणकोणते? व्हेरी गुड. थर्ड कोणता सेंटेन्स आहे? इम्परेटिव्ह सेंटेन्स. इम्परेटिव्ह सेंटेन्स कोणतं आहे? पोलाइट रिक्वेस्ट, सजेशन, कमांड. पोलाइट रिक्वेस्ट, सजेशन, कमांड ज्याच्यामधून आपल्याला केली जाते ते कोणतं आहे? इम्परेटिव्ह सेंटेन्स. फोर कोणतं आहे? एक्सक्लामेटरी सेंटेन्स. जेव्हा आपल्या तोंडामधून अचानक उद्गार निघतात किंवा अचानक निघतात त्यांना म्हणतो आपण उद्गारार्थी वाक्य. त्याचं एक्झाम्पल कोणतं दिलं होतं मी? व्हॉट्स अ ब्युटिफुल शीता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल. मग आता यांचं त्यांनी काय सांगितलंय याचं तुम्हाला एक्सक्लामेटरी सेंटेन्स बनवायचं आहे. मेक द एक्सक्लामेटरी सेंटेन्स. हाऊ येईल का? जर आता लक्षात ठेवा एक्सक्लामेटरी सेंटेन्स मध्ये इथं काय आहे? अ व्हेरी. जर इथं व्हेरीच्या आधी अ असेल, इथं ए असेल दिलेला, तर वाक्याची सेंटेन्सची सुरुवात ही नेहमी व्हॉटने होईल. आणि जर इथे हा ए नसेल, फक्त व्हेरी असेल, फक्त हे सिंगल व्हेरी असेल, तर सेंटेन्सची सुरुवात कशाने होईल? हाऊ. कशाने होईल? हाऊने. कशाने होईल? हाऊने. अ व्हेरी असेल तर सेंटेन्सची सुरुवात व्हॉटने आणि हाऊ फक्त व्हेरी असेल तर सेंटेन्सची सुरुवात कशाने होईल? हाऊ. मग हाऊ
त्याच्यानंतर काय घ्यायचं? ब्युटिफुल, ब्युटिफुल गर्ल. नंतर कोण? सीता. सीताच्या ऐवजी काय घ्यायचं? तिचं प्रोनाउन काय येते? शी इज. आणि शेवटी एक्सप्लेनेशन. व्हॉट अ ब्युटिफुल गर्ल शी इज. ती किती सुंदर मुलगी आहे. इथं फक्त व्हेरी असतं तर काय आलं असतं? हाऊ ब्युटिफुल. अफर्मेटिव्ह करायचं असलं म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये याला जर कन्वर्ट करायचं असेल तर याचा मीनिंग चेंज न होता मी काय करेल? ही इज ऑलवेज. फक्त याचा अपोजिट वर्ड घ्यायचा. केअरफुल असेल तर केअरलेस. ही इज अ रिच मॅन. ही इज नॉट अ पुअर मॅन. मिनिंग चेंज होऊ द्यायचा नाही. अशा पद्धतीचे तुम्हाला सेंटेन्स येतील. किंवा आणखी सेंटेन्स आहे काय? ज्याचं तुम्हाला निगेटिव्ह बनवायचं होतं ना पण त्याचा मिनिंग त्याच्यामध्ये नॉट न यूज करता निगेटिव्ह बनवायचं. मग ही इज ऑलवेज केअरफुल तर त्याचंही ही इज ऑलवेज केअरलेस. हा अपोजिट वर्ड आहे ना इथं. जास्त करून तुम्हाला एक्सप्लेनेटरी सेंटेन्सवरती क्वेश्चन असतात. आता याचं मला एक्सप्लेनेटरी करून टाका. शी लुक्स व्हेरी चार्मिंग. शी लुक्स व्हेरी चार्मिंगचं कसं येईल? एक्सप्लेनेटरी सेंटेन्स बनवायचे. व्हेरी आहे म्हणजे सुरुवात कशाने होईल? हाऊ चार्मिंग शी लुक्स. हाऊ चार्मिंग. व्हेरी गुड. चार्मिंग शी लुक्स. शी लुक्स. दुसरा सेंटेन्स आहे यू आर व्हेरी ओल्ड. करा पटकन. यू आर व्हेरी ओल्ड. व्हेरी गुड. ओल्ड आर यू. व्हेरी गुड. बरोबर. मला शिकवायची गरज आहे का? थर्ड आहे इट इज अ व्हेरी वंडरफुल. It is a very wonderful. It is a very wonderful. What a wonderful it is. What's a wonderful it is. What's a wonderful it is. किंवा he was a grateful. He हे सेंटेन्स छान. He was a grateful. He was a grateful चं कसं येईल? Grateful he is. What Grateful he is. What's a grateful he is? What was that? होय ना. समजलं काही डाऊट या टॉपिक मध्ये? समजलं सेंटेन्सचे टाईप?